नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय चवदार आणि झणझणीत असा टोमॅटोचा ठेचा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हा टोमॅटोचा ठेचा बनवणार आहोत. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट आणि झटपट होणार आहे. तोंडाला चव नसेल किंवा काही वेगळं खायची इच्छा असेल तर परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग आपण साहित्य पाहूयात. इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, असे मीडियम आकाराचे मस्त लाल, स्वच्छ धुवून घेतले आहेत. कोथिंबीर घेतली मुठभर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटवाल्या, आणि लसूण घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाला की पहिल्यांदा आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. इथे तुम्ही कमी तिखटवाल्या आणि थोड्याशा तिखटवाल्या अशा 2 प्रकारच्या मिरच्याही वापरू शकता. पण तुम्हाला जर झणझणीत ठेचा हवा असेल तर तुम्ही शक्यतो तिखटवालीच मिरची वापरा. आणि मिरची ही छान भाजायची आहे, म्हणजे व्यवस्थित मिरचीला असे डाग पडले पाहिजेत. म्हणजे मिरची आतपर्यंत छान खरपूस भाजल्या जाते, तेव्हा ती तिखट पण कमी होते आणि खायला पण खूप छान लागते, म्हणजे खरपूस लागतो ठेचा. हे बघा, व्यवस्थित डाग पडू लागलेले आहेत आपल्या मिरचीला, म्हणजे अशीच भाजायची आहे. लगेच तेल नाही घालायचं आपल्याला, नाहीतर अंगावर उडू शकते. तेल न घालताच आपण ही मिरची व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण. आता लसूण ही छान आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत मिरची सोबत. त्याचबरोबर इथे घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं. आणि आता व्यवस्थित आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. व्यवस्थित छान आपलं जिऱ्याचा मस्त घमघमाट सुटलेला आहे की आता इथे आपण छान पुन्हा असं हलवून घ्यायचं. आणि इथे आपण घालणार आहोत याच्यामध्ये आता तेल. 1 मोठा चमचा इथे तेल घातलेला आहे. आता तेलावरती हे साहित्य आपण पुन्हा असं छान खरपूस भाजून घेऊयात. आता इथे घालायचं आहे आपल्याला टोमॅटो. आता हे जे 3 टोमॅटो होते ते असे मी छान बारीक कट करून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत. आणि इथे शक्यतो गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची, खूप कमी नाही करायची. जर गॅस कमी केला तर मग टोमॅटोला पाणी सुटणार आणि मग आपला ठेचा जो आहे तो असा ओलसर होऊ शकतो. इथे मीडियम गॅसवरतीच आपल्याला टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे. आता यावरती घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जोपर्यंत आपला टोमॅटो छान असा मऊ होत नाही तोपर्यंत आपण हे भाजणार आहोत, कारण टोमॅटो शिजला पण पाहिजे आणि छान असा व्यवस्थित खरपूस पण झाला पाहिजे. आता इथे आपण घालणार आहोत कोथिंबीर. आता कोथिंबीर छान व्यवस्थित याच्यामध्ये आपण मिक्स करून भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बारीक करूनही म्हणजे टाकू शकता, म्हणजे ठेचा जो आपण मॅश करणार आहोत तेव्हा पटकन कोथिंबीर त्याच्यामध्ये वाटल्या जाईल. हे बघा, कोथिंबीर पण छान मी व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेतलेली आहे. आता आपण गॅस इथे बंद करणार आहोत आणि एक
2 मिनिटातच आपण गरम गरम हा ठेचा जो आहे तो असा तव्यावरती इथेच छान असा, तुमच्याकडे जर वरवंटा असेल तर त्याच्या मदतीने किंवा तुम्ही असं जे तुम्हाला इझी पडेल ते ग्लास किंवा पेल्याच्या साह्याने तुम्ही असं छान गरम गरममध्येच तव्यावरती वाटून घ्यायचं आहे. आता मी लसणाच्या ज्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्या अशा मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे मी इथे आपलं खलबत्त्यामध्ये जे कुटणे असते त्याच्या साह्याने पण मी इथे कुटून घेणार आहे. म्हणजे जे लसणाच्या ज्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याही छान व्यवस्थित कुटल्या जातील. हे बघा, असे व्यवस्थित आपल्याला गरम गरममध्येच हा ठेचा तव्यावरतीच छान असं वाटून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित ठेचा मी असाच गरमगरममध्ये छान वाटून घेतलेला आहे तव्यामध्येच. आता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही खाली घेऊन एखाद्या कपड्यावरती तवा ठेवूनही तुम्ही ही प्रोसेस करू शकता. जसं तुम्हाला इझी पडेल तसं तुम्ही करा. बघा, मस्तपैकी तयार झालेला आहे आपल्याला खाण्यासाठी अतिशय झणझणीत आणि अतिशय चवदार लागणारा टोमॅटोचा ठेचा गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत, कांदा आणि टोमॅटोचा ठेचा. मस्त आणि एकदम झणझणीत रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.